मित्रांनो नमस्कार. मी कमलाकर शेणॉय BST हेड ऑफिसमध्ये आहे कोलावाला. मी गेले कित्येक महिन्यापासून पत्र लिहितो आहे BST जनरल मॅनेजर्स मला भेटायला, कारण स्मार्ट मीटर्स हा एक धोका आहे आणि जनरल मॅनेजर मला बघून घाबरून जातात. ते IAS ऑफिसर्स आहेत, पण दुर्दैव आहे की त्यांना आम्हाला भेटण्याची हिंमत होत नाही. ह्याच्या अगोदर पण होते, श्रीनिवासराव होते, ते पळूनच जायचे, लिटरली ऑफिस सोडून पळून जायचे. परंतु गेल्या सोमवारी मी आलेलो. सोमवारी मला मॅडमनी सांगितलं की तुम्ही चौगुले साहेबांना भेटा. त्यांचा आदर केलं मी. चौगुले साहेबांना भेटलो. चौगुले साहेबांना एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, कारण सर्व खोटेच चालले. त्यामुळे मी आज सोमवार म्हणजे 13/1/25चं GR ह्याप्रमाणे मॅडमनी कुठल्याही परिस्थितीत मला भेटलंच पाहिजे, ते नाही आहेत. त्यानंतर 26/11/2018 GR प्रमाणे मला इन्स्पेक्शन. तर मी आज नोरोना त्यांचे PA नाही आहेत, म्हणून मी नोरोना साहेबाकडे आलो आहे. आणि नोरोना साहेब, मी आपल्याला कमीत कमी 6 वेळा पत्र लिहिलेलं आहे GMला भेटण्यासाठी गेल्या 6 महिन्यात, पण GM मला घाबरून भेटत नाहीत. तर स्मार्ट मीटर्सबद्दल आहे आणि BSTची जागा अंबानीला खायला घालण्याबद्दल आहे. या दोन्ही गोष्टीचं मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे, पण ते उत्तर देत नाहीत. 10,000 कोटीची जागा 263 कोटीला BST अंबानीला देते. म्हणजे आपण कुठल्या थराला पोचणार आहोत हे बघा. आणि स्मार्ट मीटर्सबद्दल तर त्या मॅडमला आता बोलताच येणार नाही, ते घाबरतात. आणि ते काय, श्रीनिवास पण घाबरत होते, दिघीकर पण घाबरत होते, जनरल मॅनेजर BSTचे प्रत्येक जनरल मॅनेजर मला घाबरत होते. म्हणून मी सर मला मी पत्र मिळालं आहे आपल्याला, माझं मिळालं. आपण मला अजून उत्तर दिलेलं नाही, बरोबर आहे, मला मिळालेलं नाही. ओके, तुम्ही दिलं असेल, पण मला मिळालेलं नाही. तर माझी विनंती आहे सर आपल्याला, माझं तुमच्याशी काही दुश्मन, तुम्ही माझे एकदम चांगले मित्र आहात, प्रश्नच नाही. पण काही गोष्टी मला करायला लागतात, मला माफ करावं आपण, की BST जनरल मॅनेजर मला भेटण्यासाठी कधी टाईम देऊ शकतील. मला भेटण्याची टाईम गरज नाही, मी मालक आहे, मी कधी भेटू शकतो. पण तरीसुद्धा मला कॉन्फ्लिक्शनमध्ये न जाता चांगल्या परिस्थितीत आपण काम करावं ही इच्छा. आज सोमवार आहे, सोमवारी मी कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटू शकतो. आज ते सुट्टीवर आहेत, असो, मला काय त्याच्यावर, मला कधी देऊ शकाल, किंवा तुम्हाला जमत असेल तर हा म्हणा, नाही तर म्हणा की मॅडम देत नाही, स्पष्ट सांगा. मॅडम जेव्हा टाइम देते मी तुम्हाला नाही, पण गेल्या 6 महिन्यापासून दिलेलंच नाही कुठल्याही GMनी. मॅडमचं आहे ना सर, मॅडम जेव्हा टाइम देते मग नाही, टाईम देतील नाही, ते टाईम मला देतात, ते माझे नोकर आहेत, मी त्यांचा मालक आहे. आणि 13/1/25 प्रमाणे त्यांनी 2 तास इथे बसलंच पाहिजे. परवा मी सोमवारी आलो, ते कॉन्ट्रॅक्टर्सला भेटत होते, पण मला त्यांनी AGMकडे मी त्यांचा सन्मान ठेवला, तिथे जाऊन त्यांचा सन्मान केला आणि चांदपणे केलं. चौगुले साहेब माझ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकले नाहीत. तर आपण जर, मी उभय ह्याचं सांगतोय की मॅडमला सांगा, मी पुढच्या सोमवारी याच टायमावर GR 13/1/25 लिहून घ्या आणि 26/11/2018 GR ह्याप्रमाणे मी मॅडमला भेटायला येणार आहे. मी पोलिसांना तर कळवणारच आहे, आणि नसेल तर मॅडमवर मी 338, 339, 340, 341 वर FIR रजिस्टर करीन आणि मी इथे येऊन बसणार आहे. मी सिनियर सिटीजन आहे, 68 वर्षाचा. ही बाई मला त्रास देते, कारण ती नोकर असल्यामुळे तिने मला भेटलंच पाहिजे. पण बरं, तिचे डिफिकल्टीज तिने सांगावं की 8 दिवसांनी भेटतो, 10 दिवसांनी भेटतो, मला तेही प्रॉब्लेम नाही, पण ते उत्तरच देत नाहीत. तर आपण तेवढी जरा हे करावं, हे विनंती. आणि मित्रांनो, मी आज BSTमध्ये ह्यासाठी आलो आहे की स्मार्ट मीटर हा धोका आहे. स्मार्ट मीटर 171ची नोटीस प्रमाणे दिली जात नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या प्रिमायसेसमध्ये आत यायच्या वेळेला त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे, लेखी. हे परमिशन घेत नाहीत. त्यांनी मीटर लावताना तुम्ही प्रेझेंट राहिलं पाहिजे, ते करत नाहीत. ते गपचूप सकाळी येतात, गपचूप लावून जातात. ह्या प्रत्येक गोष्टीचं कायद्याचं उल्लंघन करतात. स्मार्ट मीटर्स सेक्शन 55 प्रमाणे हे कंपल्सरी नाही आहे. 47(5) प्रमाणे ते तुम्हाला सांगितलंच पाहिजे, तुम्ही प्रेझेन्स राहिलंच पाहिजे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटर्स हे जबरदस्तीने लावतात. माझी 20 फेब्रुवारीला कोर्ट नंबर 70 माझगाव कोर्टात माझे आर्ग्युमेंट आहे. मी जनरल मॅनेजरपासून MERCच्या ऑफिसर्सपासून ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी यांना सर्वांना आरोपी केलेला आहे. आपण याल
आणि बघाल की कसं स्मार्ट मीटर्स आपल्याला मूर्खात काढलं जातं हे तुम्हाला लक्षात येईल की स्मार्ट मीटर्ससाठी मी कोर्ट नंबर 70 मॅजिस्ट्रेट कोर्ट माझगाव 20 तारखेला सकाळी 11 वाजता मी त्यांच्यासमोर आर्ग्यू करणार आहे. आपण आलात तर लक्षात येईल तुम्हाला की स्मार्ट मीटर्स हा आमच्यावर धोका आहे आणि कसे हे IAS ऑफिसर्स आम्हाला मूर्खात काढतात. त्यांना फेस करता येत नाही म्हणून ते बिचारे गरीब ते AGMकडे पाठवतात. त्यांना काय करणार? हे चोर, मेन कोण चोर? जनरल मॅनेजर चोर. चोर म्हणजे काय? लोकांची फसवणूक करणारे. मी जर चुकीचं असेल मी पाया पडेन मॅडमचं. त्यांनी स्पष्टपणे बोलावं मी कसं चुकलेलं आहे. कारण लोकांची चोरी करणं म्हणजे हे चोरच असतात. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर्स धोखा है. आवाज़ उठाओ, 112 नंबर को फ़ोन करो, कोई भी आया मीटर लगाने को तो, और वो आपके परमिशन के बगैर आपके प्रीमाइसिस में एंटर नहीं हो सकता है. एज पर कोड इलेक्ट्रिक सप्लाई कोड 8.2, इलेक्ट्रिक सप्लाई कोड 8.2 8.3 के तहत कोई भी आपके प्रीमाइसिस में आपकी परमिशन के बगैर नहीं आ सकता है. उसने अपना नाम, उसका आइडेंटिटी कार्ड, उसका वर्क ऑर्डर, वो सब आपको दिखाना चाहिए. मगर ये लोग आपको धोखा देते हैं, मैंडेटरी बोल के ज़बरदस्ती करते हैं. पुलिस को बुलाओ, उनको पकड़ो, जेल में डाल दो. मैं आपके साथ हूँ, कमलाकर शिनॉय. मुंबई को बचाओ, महाराष्ट्र को बचाओ, इस देश को बचाओ, क्योंकि हमारे आमदार खासदार कॉरपोरेटर ये निकम्मे हैं. हमारे आमदार खासदार कॉरपोरेटर ये नालायक है. हमारे आमदार खासदार कॉरपोरेटर ये लोगों के लिए नहीं है. ये सिर्फ अपने पेट भरने के लिए करोड़ों रुपया खर्चा करके इलेक्शन में खड़ा रहते हैं. तो दोस्तों याद रखिए कि खुद की हिफाजत आपको खुद को करना है. और सुप्रीम कोर्ट ने भी कहा है अंडर द प्रोविजन ऑफ आर्टिकल 51A कि आप अगर कोई भी वरिष्ठ अधिकारी या पब्लिक सर्वेंट गलत काम करता है तो उसके खिलाफ आवाज उठाना ये आपका धर्म है. आपको कोई भी नहीं रोक सकता है. आप देखिए, मैं कोई भी IAS ऑफिसर्स के ऑफिस में घुसता हूं, कोई भी IPS ऑफिसर्स के. क्यों? क्योंकि मैं कानून में काम करता हूं, उनको इत्तला देता हूं. वो नहीं सुनते तो ये मेरा अधिकार है कि मैं मेरे नौकर को मिलूं. जय हिंद.